काय झालं? असत्याचा विजय होतानाच पहिल्यांदाच दिसतोय. माझी श्राऊ घरी आली ना, यातच सगळं मिळालं मला. मकरंद, आणि मान्य आहे की आपण खोटं बोललो, पण त्यामुळे कुणाचं काही नुकसान नाही ना झालं. उलट श्रावणी आली त्यामुळे इथे आपल्याला भेटली. श्रावणी आल्यामुळे आपल्याबद्दल तिला खरंच काहीतरी वाटतं याची खात्री झाली. पण आता यापुढे दुसरा काहीतरी विचार करावा लागेल. अजून विचार करू म्हणजे पुन्हा खोटं बोलायचं? आपल्या खोटं बोलण्याने जर श्रावणी कायमची घरी येणार असेल तर मी एकदा नाही 100 वेळा खोटं बोलायला तयार आहे. सगळं ऐकल्यावरही मी परत येईन असं वाटतं का ग तुला? शेवटी मला जे वाटलं होतं तेच खरं ठरलं. बाबा, तुम्ही माझ्याशी खोटं बोललात का? नाही श्रावणी, फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी, मला इमोशनल ब्लॅकमेल करायसाठी, केटी पासून मला तोडण्यासाठी. शाहू, ते तर माझा फोन इथे राहिला म्हणून मी परत आले. पण आता नाही येणार. आणि तुला माझी कितीही आठवण आली ना तरी मला फोन करायचा नाही. श्रावू, श्रावणी, रास्ता काय सगळं? हा, अरे देऊ, तू तू अशी अचानक सौभाग्यवती भाऊ, अशी अचानक कशी काय आली? असंच दादू, तुमची आठवण आली म्हणून भेटायला आले. अरे वा, हे तो विशेष आहे. दादू, ये तुझी ओळख करून देतो. मित्रांनो, माझी नात देव याल. नमस्कार. हे शिर्के सर आणि हे माने सर. ये तुला त्यांची ओळख करू. ये, या आहेत कदमबाई. नमस्कार. आणि या तागमोगेबाई समाजसेविका आहेत. दर आठवड्याला आपल्याकडे येतात. अच्छा. येताना मुलांसाठी बरंच काही घेऊन येतात. अरे वा. इथं इतकी गरिबीची परिस्थिती आहे की कोणी कितीही दिलं तरी ते कमीच पडतं. तर तुम्ही विद्यार्थ्यांना घेऊन हे पेपर्स फॅक्टरीचे सगळे पेपर्स आहेत. आता या फॅक्टरीचे मालक तुम्ही आहात. आता फक्त 16 कोटीचं पेमेंट झालं की फॅक्टरी तुमची. पण एक गोष्ट विचारायची होती. बोला ना. म्हणजे या 16 कोटीची व्यवस्था कशी? म्हणजे आहे, व्यवस्था झालेली आहे वकील साहेब, काळजी करू नका. आम्हाला जर खात्री नसती तर इतका मोठा निर्णय आम्ही घेतलाच नसता. 16 कोटी रुपये आमच्याकडे आहेत, फक्त ते आम्हाला मिळवावे लागतील आणि आम्ही ते मिळवू, काही झालं तरी. माफ करा विक्रमराजे, पण म्हणजे ते पैसे मिळतील याबद्दल मला खात्री आहे आणि तुम्ही ते मिळवालही. पण म्हणजे कधी? त्यानुसार 1 आठवडा. किती? 7 दिवस. 7 दिवसाच्या आत 16 कोटींचं पेमेंट झालं असेल. ठीक आहे, येऊ मी? वकील साहेब, तुमच्यासाठी या फॅक्टरीची किंमत फक्त 16 कोटी असेल, पण आमच्यासाठी या फॅक्टरीची किंमत कितीतरी जास्त आहे आणि ती पैशात नाही मोजता. तुम्ही निश्चिंत राहा. ओके, येऊ मी? तुम्ही काहीच घेतलं नाही?
नो थँक्स. येऊ मी. ठीक आहे, थँक्यू. या. वकील साहेब, नमस्कार साईमा. आज अचानक येणं केलं? विक्रमराजेंना भेटायला आलो होतो. फॅक्टरीचे पेपर्स द्यायचे होते. हो, विक्रमादित्यांनी एखादी गोष्ट ठरवली की त्यांना थांबवणं फार कठीण जातं. हो ना, शेवटी ते राजेश शिर्के आहेत. माझ्यासमोर प्रश्न फक्त 16 कोटींचा होता, पण ते म्हणाले त्यांच्याकडे आहेत. मग चिंता मिटली. बरं साईमा, येऊ मी. या या. आदित्यराजे, तुमचा जिद्दीपणा आणि मुत्सद्दीपणा जसा रक्तातून आलाय ना, तशीच तुमची हुशारी आणि डोकेबाजपणा सुद्धा राजशिर्क्यांकडनंच तुम्हाला मिळाली. आदित्यराजेंनी 16 कोटी भरलेत. आता पुढे काय होईल ते फक्त काळ ठरवणार. हे खरं मिनरल वॉटर. चल तुला आशीर्वाद. हो. काय झालं दादू, असे काय पाहताय? किती सुंदर दिसतेस तू. दादू, विक्रम कसा आहे, तू कशी आहे? मजेत होत आम्ही दोघेही. सगळेच मजेत आहे. दादू, तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे. काय? मी आणि विक्रम आता महालात राहायला गेलोय. महालात? हो. आणि साईमा आणि रणवीर राजेंनी तुम्हाला महालात राहण्याची परवानगी दिली? हो, म्हणजे आधी त्यांनी विरोध केला होता, पण आता काहीच नाही. आता एकदम सगळं नीट झालं. खरं सांगते? हो दादू, खरंच. मी आणि विक्रम एकदम मजेत आहोत. आणि भैयासाहेब, दादू, भैयासाहेब तर इतके छान वागतात ना. आणि वहिनी तर मला अगदी बहीण मानतात. साईमांनी म्हणून माझ्याकडे कधीच पाहिलं नाही. दादू, साईमा तर मला मुलीसारखं वागवतात. खरंच त्या घरात मला एवढं प्रेम मिळेल असं मला कधीच वाटलं नव्हतं. खरंच मी आणि विक्रम खूप खूप मजेत आहोत. देऊ, मी तुला आज ओळखत नाहीये, लहानपणापासून ओळख. देऊ, तुला खरं तर खोटं बोलताच येईल. तुझ्या डोळ्यात बघितलं की तुझ्या मनातले भाव सहज वाचतात. आणि तू कितीही प्रयत्न केलास ना, तरी तू तुझ्या दादूला नाही फसवू शकत ग. खरं सांगायला काय झालं तर? दादू, मी आणि विक्रम महालात राहायला गेलोय, पण साईमा आणि भैयासाहेबांच्या मनाविरुद्ध. दादू, त्यांनी अजूनही आम्हाला स्वीकारलं नाहीये. विक्रमशी लग्न झालंय, पण साईमा अजूनही मला सून म्हणून स्वीकारत नाही.
हे सगळं कधी थांबणार आहे दादू? मला काहीच कळत नाहीये. पण हे सगळं असताना तुम्ही त्या महालात राहायला गेलातच कसं? दादू, सगळं इतकं अचानक घडलं की दादू, विक्रम एक नवीन बिझनेस करत होता. लिंगप्पा साहेबांबरोबर तो पार्टनरशिप मध्ये फ्लायओव्हर बांधत होता. बोल विक्रम. नील भैया, आम्हाला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे. ताबडतोब घरी निघून या. काय झालं विक्रम? काय बोलायचं? भैया, ते आम्ही तुम्हाला फोनवर सांगू शकत नाही, त्यासाठी तुम्हाला इथे घरी यायला लागेल. विक्रम, कशाला पुन्हा हे सगळं? होळीच्या दिवशी साहेबांनी केलेला अपमान. नील भैया, मानापमानाच्या गोष्टी आपण नंतर बघूया. आमच्यावर विश्वास ठेवा. प्लीज घरी या लवकर. आम्ही तुमची वाट बघतोय. ठीक आहे, येतो आम्ही. या. रागाच्या भरात विक्रमने तिथेच राहण्याचा निर्णय घेतला आणि हाच राग भैयासाहेब आणि साईमांच्या मनात आहे. विक्रम कामाच्या निमित्ताने बाहेर जातो आणि मग साईमा सतत माझा अपमान करत असतात. सारखा तिरस्कार करतात. नानू नाही सहन होत. असं वाटतं की आपल्या घरी जाऊन राहावं. मी विक्रमला खूप समजवण्याचा प्रयत्न केला दादू, पण तो ऐकतच नाही. त्याचं बरोबर आहे दादू. हो, ये सांग. देऊ, किती झालं तरी ते घर तुझं आहे, तुझ्या हक्काचं आहे. अपघाताने का होईना तू त्या घरात आलीस. आता त्या अपघाताचंच रूपांतर ठाम निर्णयात व्हायला पाहिजे. नाही दादू, नाही, मला नाही जमणार ते. दादू, खूप त्रास होतो. त्रासाला तू कधीपासून घाबरायला लागलीस देव? तुला आठवतंय विक्रमने तुझ्याशी प्रेमाचं नाटक केलं होतं आणि एक दिवस तुला फसवून तो निघून गेला, तेव्हा किती ठामपणे त्या प्रसंगाला तोंड दिलं होतंस तू. कशाच्या जोरावर? विक्रमवरच्या तुझ्या खऱ्या प्रेमाच्या जोरावरच ना. आम्ही तुला सांगत होतो विक्रम आता तुझ्याकडे परत येणार नाही, पण तू खंबीर होती. तू विक्रमला तुझ्या प्रेमानं जिंकलायस. मग आत्ताच तू एवढे दोबळे काय झाले? देऊ, ही तुझी नव्यानं परीक्षा आहे. या परीक्षेत तू पास होशील ही माझी खात्री आहे.
देव, प्रेम हे सगळ्या समस्यांवरचं एकमेव उत्तर आहे. तू त्यांच्याशी प्रेमानं वाग, एक दिवस तेही तुझ्याशी प्रेमानंच वागते. नाही दादू, नाही. मला वाटत नाही त्यांचा राग कधी जाईल. का नाही जाणार? राग कधीच कायमचं टिकत नाही आणि प्रेम कधीच संपत नाही. उलट आपण जितकं प्रेम देऊ तितकं ते अधिक वाढतं. माझा विश्वास आहे देव, एक दिवस तुझं प्रेमच त्यांचा राग संपवेल. देव, आपण आपला स्वाभिमान सोडायचा नाही, पण त्याचबरोबर मोठ्यांसमोर नम्रताही बाळगायची. तुझा नम्रपणा, तुझं प्रेम त्यांना बदलवेल. तू सून आहेस राजे शिर्केंची, तेव्हा ते घर सोडून जायचा विचार मनातही आणू नको. त्या घरची सून म्हणून विखरलेल्या कुटुंबाला एकत्र आणणं हे तुझं कर्तव्य आहे आणि या कर्तव्यात तू कसूर करणार नाहीस हा माझा तुझ्यावरचा विश्वास आहे. त्या घरची सून म्हणून विखरलेल्या कुटुंबाला एकत्र आणणं हे तुझं कर्तव्य आहे